तेल्हारा येथील मुस्लिम बांधवांना अंत्यविधीकरिता कब्रस्थानपर्यंत जाण्यासाठी ट्रॅक्टरचा उपयोग करावा लागत असल्याची दुर्दैवी बाब समोर आली। या ठिकाणी कब्रस्थानच्या चिखलमय रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। सदर नाल्यातील रस्त्यावर चिखल व खोल वाटा असल्यामुळे मुस्लिम बांधवांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। तेल्हारा येथील मुस्लिम बांधवांना अंत्यसंस्कारासाठी कब्रिस्तान जाण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करावा लागत आहे, कारण कब्रिस्तानकडे जाणारा रस्ता चिखलमय आणि खराब अवस्थेत आहे। यामुळे मृतदेह वाहतूक करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे। रस्ता विकास संघर्ष समितीने या समस्येवर लक्ष वेधण्यासाठी अनेकदा धरणे आंदोलन आणि निवेदने दिली आहेत, मात्र अद्याप या गंभीर समस्येवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। पावसाळ्यात परिस्थिती आणखी वाईट होते आणि मृतदेह वाहतूक करणे अत्यंत कठीण होते। यामुळे मुस्लिम बांधवांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। शासनाने तात्काळ या समस्येवर लक्ष द्यावे आणि कब्रिस्तानकडे जाणारा रस्ता दुरुस्त करण्यासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत। मृत व्यक्तीचा आदरपूर्वक अंत्यसंस्कार करण्याचा मुस्लिम बांधवांना अधिकार आहे आणि शासनाने त्यांच्या या हक्काचे रक्षण करणे गरजेचे असल्याची बाब अकोला न्यूज नेटवर्कशी बोलताना येथील कब्रिस्तान रस्ता विकास संघर्ष समितीचे मतीन शाह यांनी केले। कब्रिस्तान के रास्ते की बुरी हालत इसलिए हुई कि नगर परिषद कुछ ख्याल नहीं दे रहा हमारे पे। जो भी नगर परिषद में हमने एक साल से हम प्रयत्न कर रहे, एक साल से हमने 2 बार आमदार साहब को निवेदन दिए, नगर परिषद में हमने 3 बार निवेदन दिए, आंदोलन करे हमने। नगर अध्यक्ष साहब ने हमारे को बोले थे कि तुम्हारा काम हो जाएगा, ठहराव ले लिए, उसके बाद सब काम करेंगे, लेकिन कुछ भी काम हुआ नहीं। हमको जब भी जाना पड़ता, अगर किसी की मौत हो गई ना, हमको ट्रैक्टर लेके जाना पड़ता। ट्रैक्टर के सिवा हमारे को कोई पर्याय नहीं। इतना ख़राब रास्ता हो गया जिसकी कोई हद नहीं। नगर परिषद हमारी तरफ एकदम दुर्लक्ष हो गई, हमारी तरफ कोई ख्याल नहीं दे रही नगर परिषद। हमने आमदार साहब को भी 2 बार निवेदन दिए, आमदार साहब ने भी आश्वासन दिए थे हमको कि हम तुम्हारा काम हो जाएगा। हम वहाँ जाके भी आए आमदार साहब के पास, तो हमारा काम हुआ नहीं। अगर अब हमारा काम नहीं हुआ तो हम बड़ा आंदोलन करेंगे।